वसुबारसच्या आणि दीपावलीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला. 1 ऑक्टोबर पासून म्हशीला 1 रुपया, गाईला 1 रुपया दरवाढ, संस्थांना व्यवस्थापनासाठी 10 पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये 50 रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो. काल आता आपण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर ठेच लागणारा मोर्चा होता. त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघताय आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीने म्हणजे बघा, मोर्चा त्यांनी काढला, ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये 30-32 वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेंचरची पद्धत सुरू झाली. त्या सूनबाई नेतृत्व करताय आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते 5 वर्ष तिथं संचालक म्हणून होते, ते पराभूत झालेले होते. त्यांच्या काळात हे डिबेंचर्स काढण्यात आलेले आहे. म्हणजे अशा ढोंगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळते. मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स काढणे खरं आहे, परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे. 2 रुपये 45 पैसे हा कधीच आतापर्यंत दिला नव्हता. दूध फरकही दिलेला आहे आणि डिबेंच दिलेला आहे. आता माझं आणि बट्टी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या, हा मुद्दाच येऊ नये. त्यासाठी मुद्दा येतो येऊ 7 रुपये 80 पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला, आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रूपांतर झाल्यावर त्याला 11% व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची. त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरायला तर भरायचं, त्यांना काय द्यायचं देऊन टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा. अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताचे आम्ही आहोत. आणि आज विरोध नकोच म्हणून भूमिका आहे नाही, विरोध आहे. सभासदांच्या हितासाठी दरवर्षी ते सभासद ते आता काय झालंय, वाढावा दूध मिळत होता त्यांना, त्यामुळे त्यांची गणे 10% 12% जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बसेना झालाय. मग त्यांच्याही काही अडचण झाल्या. मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यांनी आपले योग्य मुद्दे मांडले. आता त्याबद्दल आम्ही काय करतो, आता आमची एक कमिटी जमतोय, मी माझी नावं सांगितली. त्या कमिटीनं 203 बसावं. डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यावर संघाचा काय फायदा, डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा, डिबेंचर न घेतल्यावर संघाचा काय तोटा, ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचर घ्यावं का न घ्यावं. एवढं 2 वेळेस आम्हाला सांगायचं. गेल्या 15 दिवसापासून चर्चा सुरू होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते. अध्यक्ष बाहेर आहेत. कुठेतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई झाली आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटतं. नाही, काय झालं ते तिरंगाई काय नाही. आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीद मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमन पदावर ठरल्यावर त्यांना आम्हाला युरोपवरनं बोलवून घ्यावं लागलं. त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते आले होते. मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही. त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं. आणि जाताना एक पकडाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे, त्याने कुटुंबासहित आणले. मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो, मी किपीपाडी आम्ही म्हातारी गेलो होतो. मग झालं काय, बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझ्यासाठी अडचण होता. आणि नंतर त्याला विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं वाढदिवसाचं पत्र आम्हाला मिळालं. नाही तर मी दौराचा रद्द करायला लावला. कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठं नाही. आता तुम्हाला सांगितलं, संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली, त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का? संचालक मंडळ बैठकीत अहवाल आलाय, त्यावेळी डिव्हेंचर किती याचं नंतर जनरल बॉडीला आला, जनरल बॉडीमध्ये मंजूर केला आणि याच्या प्रश्न त्यांनी विचारले होते. पण त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो. मग त्यावेळी जुलैमध्ये का सांगितलं नाही? आणि 30 वर्ष तुम्हीच लावला ना, तुमच्याच ताब्यात होतं, तुम्ही लावलं ना. विरोध नाही, पण त्याची जी टक्केवारी आहे आधीपासूनच डिबेंचर घेत होती, पण त्याची टक्केवारी यावेळी जास्त आहे. ऐतिहासिक नफा झाला, ऐतिहासिक या काटकसरीच्या कारभारामुळे 20 पैसे वाढवलंच, जास्त नाही कपात केली. 2 रुपये 45 वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच. तो दिलाच उत्पादकाला, तो वर्ग केला. त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिबेंचर्सला घेतला. 7.80 व्याज दरानं
खरं तर गोकुळची निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आलेत अशा पद्धतीचे एक काल वक्तव्य डोंगरे साहेबांनी केलं, त्याच्यावरून देखील गदारोळ उठला. गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटते तुम्हाला? आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय आहे यामध्ये. महायुतीमध्ये एकमत नाही हे स्पष्ट होतं का यामुळे? महायुतीचा हा भाग वेगळा आहे. आज आम्ही इथं सत्तेवर आहोत. ज्यावेळा महायुती होईल किंवा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे. आता मला एक सांगा, 32 वर्ष ज्यांच्या सासऱ्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईच ज्यांनी डिबेंचरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करताय. बोर्डात सही आहे जुलैच्या. आणि त्याचं त्याप्रमाणे ती सही आहे. आणि जे संचालक 5 वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिबेंचर 5 वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करतायत. त्याच्यावर तुम्ही आता शोध लावा ना काय. डिबेंचरला गेल्या वेळा सुद्धा सांगा झालाय. आम्ही ज्यावेळा सत्तेत नव्हतो त्यावेळा सुद्धा हे झालेलंच आहे. तर आम्ही समजून घेतलं तर जिल्ह्यामध्ये ते बँक आमची 38 कोटी इन्कम टॅक्स भरते. आम्हाला याची माहिती आहे ना. निव्वळ नफा काढायचा असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि मगच फरक द्यावा लागेल. विरोधक आरोप करतायत. गोकुळमध्ये येतात त्यावेळेस संचालक प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात त्यावेळी ते कातडी बचाव किंवा विश्वासाबाजी आणि अरुण डोंगरे तुम्ही येऊन पुढे त्याची अहो निगरगट कात्री जे ते कात्री बचाव करतील ते अनुभवी आहेत त्यात. पण शेतकऱ्यांचा हिताचा कारभार गोकुळमध्ये केला जात नसल्याचा आरोप आहे तो होतोय. आता 14 रुपये दरवाढ दिलेला आता गोकुळच्या इतिहासात 40 रुपये दर आणि आम्ही आल्यापासून 54 रुपये 56 रुपये दर 60 रुपये. विक्री दरात पण वाढ झालीच ना. त्यात विक्री करायला जेवढी वाढ झालेली नाही पण शेवटी हा व्यवसाय आहे. आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथं वाटला काय बिघडलं. आणि विक्रीशिवाय दर वाढू शकतो आपण. तर काल जो मोर्चा झाला त्यात जरा पोलीस प्रशासनाचा अभाव नाही. ते सुद्धा आपले सभासद होते, त्यांना आत बसवून जर दूध वीज दिलं असतं त्याचं स्वागत योग्य केलं तर आज तणाव राहिला नाही. ते आमचं जनावरावर प्रेम आहे. आम्ही जनावरांना हे जनावरांना खाद्य खाद्य